नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सासर आणि माहेर. सासूबाई, मी थोडे दिवस माहेरी जाऊन येऊ का? घाबरतच आपल्या सासूला विचारलं. तुला जायचं असेल तर जा, पण लवकर यायचं. जास्त दिवस अजिबात तिथं थांबायचं नाही. आणि तुझ्या पोरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कर. मग जातो माहेरी. माहेरी गेल्यावर मी तुझ्या मुलांचं काही करणार नाही. हिराबाई म्हणजेच राधाची सासू बोलली. असं तोडून का बोलता सासूबाई? माझी मुलं तुमची नातवंडच आहेत ना. मग मी आत्ता थकले. माझ्याकडून तुझ्या पोरांचं काम होत नाही. त्यामुळे तुझं तू ठरव काय करायचं ते, हिराबाई बोलल्या. हिराबाईने रागातच जेवणाचं ताट आपटलं आणि आपल्या खोलीत जायला निघाल्या. तेवढ्यात राधाने त्यांना थांबवलं. अहो सासूबाई, माझ्या वडिलांना बरं वाटत नाही. त्यांचं तिथं करायला पण कोणी नाही. थोडे दिवस मी त्यांच्याकडे गेले असते तर त्यांना थोडी मदत झाली असती, राधा बोलली. हिराबाई रागातच तिच्याकडे पाहत बोलल्या. तुझ्या बापाला काही तू एकटीच मुलगी आहेस का? तुझा भाऊ पण आहे ना? तेव्हा जायचं की नाही हे तुझी तू ठरव. आणि प्रत्येक वेळेस काय बाबा बाबा करते ग? अहो सासूबाई, तुम्हाला पण माहिती आहे ना, रघुदादा पुण्याला जॉब करतो, त्याला सुट्टी मिळत नाही, राधा शांतपणे बोलली. आणि तू मात्र मोकळीच ना? तुला काही कामधंदा नाही, बरोबर ना? तुझ्या पोरांची काम काही माझ्याकडून होणार नाही, हे मी तुला आत्ताच सांगून ठेवते. तुला जायचं असेल तर जा, पण तुझ्या मुलांना सोबत घेऊन जा. हिराबाई जरा तोऱ्यातच बोलल्या. राधा जीवाच्या आकांताने सासूबाईंना समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण हिराबाई काही ऐकायला तयार नव्हत्या. राधाचे कामात काही लक्ष लागेना. तिला राहून राहून आपल्या वडिलांची आठवण येत होती. डोळ्यातले अश्रू पुसत ती आपलं काम आवरायच्या मागे लागली. तेवढ्यात महेश म्हणजे तिचा नवरा तिला आवाज देत खाली आला. राधा, माझा डब्बा भरला का? दे ना लवकर, मला उशीर होतोय, ऑफिसला जायचं आहे. राधा महेशकडे रागाने पाहतच त्याचा डब्बा देते आणि म्हणते, सकाळी लवकर उठून व्हायला तयार काय होतं? मला काही 4 हात आहेत का सगळं काम आवरायला? राधा आज एवढी का चिडली आहे हे महेशला काही समजेना. पण राधाचं बोलणं हिराबाईंनी ऐकलं आणि त्या रागातच आपल्या खोलीतून बाहेर आल्या. महेश, तुझ्या बायकोला थोडा आवर घाल. 8-10 दिवस झालं की या तुझ्या मॅडमला माहेरी जायचं असतं. तो तिकडं भाऊ तिचा जॉब करत बसलाय आणि हिला येतो हिच्या बापाचा पुळका. तूच तुझ्या भाषेत तिला सांग. आपल्याला पण सासर आहे, मुलं बाळं आहे, हे कसं कळत नाही रे तुझ्या बायकोला? आईचं बोलणं ऐकल्यावर महेश राधाकडे पाहत बोलतो. अगं राधा, रघुला पण समजायला पाहिजे ना. त्याने पण अधूनमधून वडिलांकडे यायला पाहिजे. त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे पाहिलं पाहिजे. पण तू आपला राहतो तिकडे पुण्याला बिनघोर, आणि तू असं सारखं सारखं माहेरी जाणं मला पण आवडत नाही. आणि आता पण माझी आई थकली आहे ना, तिला पण काम होत नाही वयानुसार. तेव्हा या गोष्टीचा पण तू विचार करायला हवा. महेशचे बोलणे ऐकून तर आत्ता राधाच्या तळपायाच्या मस्तकालाच गेली. महेशकडे रागानेच पाहत बोलली, तुमच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती मला. राधा रागाने आपल्या रूममध्ये गेली आणि आपली कपडे भरायला सुरुवात केली. म्हणजे तू माझं पण ऐकणार नाही का? महेश बोलला. तशी राधा बोलते, तुमचे भाऊ बहीण पण गुजरातला असतात ना, मग तुमच्या आईबापाची जबाबदारी फक्त तुमचीच आहे का? त्यांची काही जबाबदारी नाही आहे का? ते त्यांच्यासाठी काही करूच शकत नाहीत का? तुम्ही एकट्यानेच त्यांचा मक्ता घेतलाय का? राधा महेशवर चांगलीच भडकली होती. बापासाठी तिच्या जीवाची घालमेल झाली. बापाच्या प्रेमापोटी आज पहिल्यांदाच राधा सासरच्या लोकांच्या विरोधात गेली होती. पटकन तिने बॅग भरली आणि सासूबाईंचा आणि नवऱ्याचा विचार न करता घाईतच घराच्या बाहेर पडली. काही वेळ मुलांचा विसर पडला होता तिला. 4-5 तास रेल्वेने प्रवास करून ती बापाच्या घरी पोहोचली. बापाला पाहून तिला रडू आलं, पण कसं तरी तिनं अश्रूंना आवरलं आणि बापाच्या जवळ जाऊन बसली. बाबा, तुम्ही कसे आहात, असे तिने त्यांची विचारपूस केली. राधाने विचारलं, मी आली आहे बाबा, तुम्ही आता लवकर बरा होसाल. राधाच्या बाबांना पॅरालिसिस झाला होता, त्यामुळे त्यांना कधीकधी जास्त त्रास जाणवायचा. राधाचे बाबा घरी एकटेच असायचे. त्यांची काळजी घ्यायला जवळ असं कुणीच नव्हतं. एक कामवाली बाई होती, पण ती यायची आणि तिचं काम करून निघून जायची. त्यामुळे बाबांना थोडं काही कमी जास्त झालं तर राधालाच यावं लागायचं आणि ती यायचीही. त्यामुळे तिची सासू तिला सासरवास करायची, पण बापासाठी राधा तोही सहन करायची. राधा, तू मला थोडं काही झालं तर लगेच येतेस बघ,
पण माहेरपणाचं सुख तुला माहेरी आल्यावरही मिळत नाही. सासरी पण काम आणि माहेरी आल्यावर पण काम करावं लागतं. पोरी, तुझी आई असती तर तिनं तुझं सगळं कौतुक केलं असतं, चांगलं चुंगलं करून खायला घातलं असतं. पण मी अशा परिस्थितीत, असं म्हणून बाबा रडत होते. राधा बोलू लागते, बाबा जाऊ द्या ना, नका वाईट वाटून घेऊ. त्याचबरोबर थोडे दिवस राहिले ना तरी मला बरं वाटतं. बाबा आता गप्पा खूप झाल्या, आता मी तुमच्यासाठी शेवयांची खीर करते. राधाने पटकन शेवयाची खीर बनवली आणि बाबासाठी घेऊन आली. बाबा चटकन खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. बाबांना तर आता रडू आलं. लेकीचं माहेर पण खरं तर आईबापांनीच जपायचं असतं, पण प्रत्येक वेळी राधाला बाबाचा आजार पण सांभाळावं लागत होतं. कर्तव्य आणि ती जबाबदारी आहे. आत्ताच ती इथं अडकून पडली होती. सासरी देखील सगळी जबाबदारी ती व्यवस्थित पार पाडत होती. बापासाठी ती त्रास सहन करत होती, तरीही सासूचा सासरवाद तिला सहनच करावा लागायचा. 2-3 दिवसांनी बाबांना बरं वाटू लागलं, त्यामुळे राधाचं टेन्शन जरा कमी झालं. बाबांना जेवण औषधे सर्व वेळेवर ती देत होती. राधाचा भाऊ रघु यांनी फोन करून बाबाची चौकशीही करायचा, पण त्याला बाबाकडे यायला जमत नव्हतं, कारण त्याला कामावरून सुट्टी मिळत नव्हती. पण राधाच्या भावाने बाबांसाठी कायमची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. बाबाजवळ राहून काहीतरी व्यवसाय करणार होता. राधालाही त्याने तसं कळवलं होतं. राधाताई, तू काही काळजी करू नकोस. तुला किती त्रास होतो आहे हे कळतंय मला. शेवटी तुलाही नवरा, मुलं, सासू सासरे आहेत, तरी पण माहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळते. आता मीच बाबांजवळ येऊन राहणार आहे, जेणेकरून तुझी धावपळ कमी होईल. तेव्हा राधाला बरं वाटलं आणि ती 8 दिवस राहून सासरी गेली. जेव्हा ती सासरी गेली तेव्हा तिला कुणीच बोललं नाही. लहान मुलगाही बोलला नाही. राधाच्या नवऱ्याने तर महेशने चांगलाच अबोला धरला होता, तरीही ती आपल्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडत होती. काही दिवसांनी राधाच्या भावाचा म्हणजे रघुचा फोन आला. हिराबाईने दुरूनच अंदाज लावला, आत्ता हिचा बाप आजारी पडला वाटतं. आत्ता ही कशी माहेरी जाते तेच बघते मी. हिराबाई म्हणजे राधाची सासू. राधाचा फोन त्यांनी लपून ऐकला होता. राधाचा भाऊ त्यांच्या बायको मुलांसह बाबांकडे राहायला आला होता आणि हे सांगायला त्याने राधाला फोन केला होता. तेवढ्यात सासूबाईंनी येऊन राधाला बोलायला सुरुवात केली. आत्ता जर का तू परत माहेरी गेलीस तर परत आमच्या दारात पाऊल टाकायचं नाही. राधाची सासू तोंडाला येईल ते बोलत होती. राधा सासूबाईंचं बोलणं ऐकून घेत होती आणि तीही सहन करत आली होती, मात्र ती आत्ता गप्प बसली नाही. तेव्हा राधा म्हणाली, सासूबाई बास करा आत्ता. तुमचं ऐकून घेते म्हणून तुम्ही काहीही बोलणार का? आणि मी आत्ता सारखं सारखं माहेरी जाणार नाही, कारण माझा भाऊ आत्ता बाबांकडेच राहायला आला आहे. त्यामुळे या गोष्टीवर तुम्ही माझ्यासोबत भांडण करायचं नाही. तुमची चिंता मिटली. आत्ता राधाचं बोलणं ऐकून सासूबाई राधाकडे पाहतच बसली. आता काय बोलावं सासूबाईंनाही समजेना. सासूबाईंची तर बोलकीच बंद झाली. राधाचा भाऊ त्याची कर्तव्य विसरला होता, पण परिस्थितीपुढे तो हतबल झाला होता. तेव्हा ही छोटीशी कथा कशी वाटली नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.